9 सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. येर आत्मतत्व उदासीन ते ना हेतू ना उपादान ना ते अंगे करी संवाहन कर्मसिद्धींचे तेत शुभाशुभी अंशी निपजते कर्मे ऐसी राती दिवो आकाशे जिया परी तोय तेज धूमू या वायुसी संगमो जालिया होय अब्रागमो व्यमतेने नाना काष्टी नाव मिळे ते नावडेनी चळे चालविजे अनिळे उदकजे साक्षी का कौने एके पिंडे वेचिता अवतरे भांडे मग भवंडी जे दंडे भ्रमे चक्र आणि कर्तृत्व कुलालाचे तेथ काय ते पृथ्वीचे आधारा वाचून वेचे विचारी पा हेई असो लोकांच्या रहाटी होता आगविया कोण काम सवितया अंगा आले तैसे पाच हेतू मिळणी पाचेची ही कारणी की जे कर्मलतांची लावणी आत्मासेना आता तेची वेगळाली पाचे विवंचू का भली तुकोनी घेतली मोतिये जैसी अधिष्ठानं तथा कर्ता कर्णं च पृथक्विदं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पश्यमं तैसी यथा लक्षणे आईके कर्मकारणे तरी देह हे मी म्हणे पहिले येथ या ते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची उद्देशे जे सोबग्येशी वसे भोगता येत इंद्रियांच्या दाहे हाती जाचो निया दिवो राती सुखदुःखे प्रकृती जोडीजती जिये तिये भोगावया पुरुखा आन ठावोची नाही देखा म्हणून अधिष्ठान भार का बोलिजे देह हे 24 तत्वांचे कुटुंब घरवस्तीचे तुटे बंद मोक्षाचे गुंधाडे येथ किंबवना अवस्थात्रया हे अधिष्ठान धनंजया म्हणून देहाया हेचे नाम आणि करता हे दुजे कर्माचे कारण जाणीजे प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे आकाशाची वर्षे नीर ते तळवटी बांधिनाडर मग बिंबोनी तदाकार होय जेवी का निद्रा भरे बहुवे राया आपण पेठाऊ नवे मग स्वप्नीची सामावे रंकपणी तैसे आपुलेनी विसरे चैतन्याची देहाकारे आबा सोनी आविष्करे देहपणजे जया विसराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐसी तेने भाष्य केली देहेसी आगवाविषयी प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे तेत करता येणे नामे बोलजे जीव मग पाते यांच्या केशी एकी चौठी दिठी जैसी मोकळी चवरी ऐसी चिरीव गमे का घरा अंतुल एकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी. श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात, या कारणाहून भिन्न जो आत्मा तो या कर्माचा निमित्त कारण किंवा उपादान कारणे नसतो किंवा त्याचे कर्मसिद्धीला कोणत्याही प्रकारे सहाय्य नसते. आकाशात घडणाऱ्या रात्रीचा व दिवसाचा आकाशाशी जसा संबंध असतो तितकाच शुभ व अशुभ कर्मांचा आत्म्याशी संबंध असतो. मुळीच संबंध नसतो. पाणी, उष्णता व वाफ यांचा वायूशी संबंध घडला म्हणजे ढग जमतात खरे, पण आकाशास त्याची खबर वार्ताही नसते. अनेक तुकड्यांची केलेली लाकडाची नाव वाऱ्याच्या मदतीने नावाडी पाण्यावर चालवितो, पण त्या क्रियेत पाण्याचा काही संबंध नसून ते केवळ जसे उदासीन असते. चाकावर ठेवलेला मातीचा गोळा चाकाला गती दिली असता गोळेपणा टाकून जसा भांड्याच्या रूपाने अवतरतो, पात्राच्या आकारास येतो. येथे असा विचार कर की पात्राला आधारभूत असण्या वाचून याच मातीने केले ते काय, ते सर्व कर्तृत्व कुंभाराचेच आहे. हेही असो, आपल्या प्रकाशाने लोकांच्या व्यवहाराला निमित्त होणाऱ्या सूर्याच्या वाट्याला ज्या व्यापारापैकी कितीसा भाग आला, याचप्रमाणे हेतुभूत असलेल्या 5 कारणांकडून कर्मवेलीची उभारणी केली जाते. आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. मोती जसे वेगळे वजन करून घ्यावे लागतात त्याप्रमाणे याच 5 कारणांचे वेगळे असे स्पष्ट विवेचन करू. तसे कर्माच्या कारणांची यथार्थ लक्षणे एक. पहिले कारण देह असे आम्ही मानतो. या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे कारण इतकेच की भोगता जो जीव तो सुखदुःखादी भोग्यांस येथे वास करतो. 10 इंद्रियांकडून रात्रंदिवस कष्ट करून प्रकृतीकडून जी सुखदुःखे मिळवली जातात ती भोगण्यासाठी देहाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही. म्हणून देहास अधिष्ठान असे म्हणतात. 24 तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देव हे घर आहे आणि या देहात बंधमोक्षाची गुंतागुंत उघडली जाते. फार काय सांगावे.
अर्जुना, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांना हा देह आधार आहे, म्हणून या देहाला अधिष्ठान असे नाव आहे. आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे समजावे. हे कर्त्याला म्हणजे जीवाला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. आकाशातून पडलेल्या पावसाने पृथ्वीवर पाण्याचे डबके बनते. त्यात आकाशाचे प्रतिबिंब पडून ते डबक्याच्या आकाराचे होते. किंवा झोपेच्या भारात राजाला स्वतःच्या ऐश्वर्याचा विसर पडून जसा तो गरीबपणा पत्करतो, तसेच स्वतःच्या स्वरूपाची आठवण न राहिल्यामुळे चैतन्यच देह मीच आहे असे मानून देहरूपाने वावरू लागते. अर्जुना, चैतन्याने अशी आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टीविषयी शपथपूर्वक करारमदार केला जातो. प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवास कर्ता असे म्हणतात. दृष्टी एकच खरी, पण पापण्यांच्या केसामुळे जशी ती चौरीच्या केसांसारखी चिरलेली दिसते, किंवा घरातील दिव्यांचा एकच प्रकाश अनेक झरोक्यातून बाहेर आल्यास अनेक आहे असा वाटतो. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.